माणसाचं वागणं स्वकेंद्रित असलं तरी परकेंद्रित व शेवटी सर्व केंद्रित झालं पाहिजे. स्वहित जपा व परहित जाणा हाच यशस्वी व आनंदी जगण्याचा मूलमंत्र आहे, असा सल्ला प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी दिलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी आणि भाषा वाङ्मय विभागात 3 दिवसीय व्याख्यानमाले सोमवारपासून सुरुवात झाली. महात्मा गांधी व्याख्यानमालेअंतर्गत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची कवी गणेश घुले यांनी प्रकट मुलाखत घेतली. विभाग प्रमुख डॉक्टर दासू वैद्य, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांची मंचावर उपस्थिती होती. रसिकांनी खच्चून भरलेल्या सभागृहात गणेश घुले यांनी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना बोलते केले. तरुणाईच्या समस्यांचे निरसन करणाऱ्या या मुलाखतीत डॉक्टर नाडकर्णी यांनी एकेका प्रश्नाच्या उत्तरात सदोहरण संवाद साधला. ते म्हणाले, वेदना, दुःख, आनंद, विरह ही प्रत्येक गोष्ट मानवाला नवनिर्मिती करण्याची प्रेरणा देते. आपण जे बोलतो, लिहितो त्याला अनुभवाचा आधार असल्यास ते अधिक धारदार होते. यासाठी वाचलेला प्रत्यक्ष पाहता आणि ऐकता आले पाहिजे. इतके वाचनाशी आपण एकरूप झालो पाहिजे. आपण लिहित असलेली दैनंदिनी ही जीवनाचा आरसा असते, त्यामुळे लिहित राहा, असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला. सुमारे 1.5 तासाच्या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्से, कथा तसेच स्वअनुभव सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविकात डॉक्टर दासू वैद्य यांनी पाणवठा, विविध व्याख्यानमाला या विद्यार्थ्यांच्या मनाची मशागत करीत असल्याचं सांगितलं. केशवचंद राठोड यांनी सूत्रसंचालन तर सृष्टी पोफळे हिने आभार मानले.